मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता वर्कलाचा हा सुंदर बीच आहे. मंदिराव्यतिरिक्त बीच आणि क्लिफ वरती असलेले रेस्टॉरंट्स यासाठी वर्कला प्रसिद्ध आहे. काल आपण निघालो तिरुवनंतपुरम वरनं जटायू सेंटरला गेलो, जटायू डोंगर बघितला. वर्कला मध्ये असलेलं श्री जनार्दन स्वामींचं मंदिर आपण बघितलं. आता आपण जिथं आहोत हा नॉर्थ वर्कलाचा भाग आहे आणि इथून आता मी निघालोय ते आलप्पीला, म्हणजे बॅकवॉटर्स जे हाऊस बोट्स वगैरे आपण म्हणतो ते पाहण्यासाठी. वर्कला मधनं निघालोय आता. आजही ढगाळच वातावरण आहे, निवांत आहे. रस्त्यांना अजून गर्दी नाहीये, पण जसं मी पुढे जाऊन इतर मोठ्या शहरांना क्रॉस करेन त्यावेळेस मात्र गर्दी झालेली असेल. आणि ही गर्दी टाळण्यासाठी मी कमी अंतर असलेलं किनारपट्टीच्या रस्त्यानं जायचं ठरवलं. आणि जी माझी चूक होती ती, कारण हा जो रस्ता आहे याच्यात अंतर जरी कमी असलं तरी इथून प्रवास करताना रस्ते मात्र खराब लागले मला. त्याऐवजी जर का मी मुख्य महामार्गावरनं गेलो असतो, जिथं प्रचंड प्रमाणात कामं सुरू आहेत हे खरं आहे, पण तिथं निदान ट्रॅफिक थांबत नाही. ट्रॅफिक हे हळूहळू का वेना पुढं सरकत असतं. किनारपट्टीनं गेल्यामुळं माझा वेग अत्यंत कमी झाला आणि पुन्हा मला बऱ्याच ठिकाणी विचारत जावं लागलं. नागापल्ली नावाचं एक गाव आहे महामार्गावरचं, ते क्रॉस करतोय आणि असं निवांत ट्रॅफिक आहे. नारळ पाणीपेक्षा आता लॉटरीचे जास्त आउटलेट दिसतात. कोल्लम शहराच्या पुढे बरेच डायव्हर्जन्स क्रॉस केल्यानंतर मग एक पॅच मिळालाय, साधारण 2-1 किलोमीटरचा भव्य रस्ता आहे आणि मार्गिका पूर्ण वेगवेगळ्या आहेत. म्हणजे उजवीकडे असलेली वाहनं तिथनं जाताना दिसत आहेत. मला इथून आलप्पीकडे जाताना ही लेन पूर्ण सेपरेट आहे. आणि अशा पद्धतीनं साधारण 4-4.25 तासांचा प्रवास करत मी वर्कलामधून आलप्पीमध्ये पोचलो. आलप्पी म्हणजे आलापूझा म्हणतात याला. आणि इथल्या एका होमस्टेमध्ये आज माझा मुक्काम असणार आहे. होमस्टेमध्ये आलो, गाडी लावली आणि लगेचच एक रिक्षा करून मी त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालोय जिथून मला आज बोटिंग करण्यासाठी जायचंय. मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आलप्पीमधलं माझं नियोजन थोडं चुकलंय, कारण मी आज दुपारनंतर आलप्पीत दाखल होतोय आणि उरलेल्या वेळेत मला आलप्पी फिरायचंय. आपण जर का आलप्पीत येणार असाल तर असं करू नये, कारण जर आपल्याला आलप्पी फिरायचं असेल तर आपल्याला एक संपूर्ण दिवस हवाय. समोर ही जी छत असलेली बोट दिसते याला शिकारा म्हणतात, पण मी ज्या बोटीतून आज फिरणार आहे ती बोट अत्यंत साधी आहे. तिला वरती असं छत नाही आहे आणि त्यामुळे तुलनात्मक ही जरा स्वस्त पण आहे. यू डोंट हॅव दॅट शिकारा टाईप, that boat? Not going to, some bridges is small. Okay. So this is going the easy to under the many bridges there. Okay. Thanks. You'll be meeting tomorrow morning. Okay. And what about the payment of him? When you check out for the Tomorrow only. Okay. दुपारचे 3:45 वाजलेत आणि मी आता इथून निघालोय. मी आज ज्या होमस्टेमध्ये राहिलोय त्यांनीच माझ्यासाठी या बोटीची व्यवस्था केली आहे, त्यामुळे त्याचे पैसे वगैरे ते मला उद्याच सांगणार आहेत. मित्रांनो, ही पंबा नदी आहे जी शबरीमलामधनं इथं येते आणि इथं पुढं असलेल्या वेंबनाड लेकमध्ये तिचा प्रवास संपतो. भारतातील सर्वात लांब तलाव, ज्याची लांबी साधारण 60 मैल आहे, तोच हा वेंबनाड तलाव. अशा या मोठ्या हाऊसबोटमधून नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इथं येतात. मित्रांनो, केरळच्या पारंपरिक पद्धतीच्या बोट्स आहेत आणि अशा बोटींवर अशी राहण्याची व्यवस्था पण असते आणि म्हणून याला हाऊसबोट असं नाव पडलंय. या हाऊसबोट्स सर्व अद्ययावत सुखसोयींनी सज्ज असतात. या बोटींमधली अंतर्गत सजावट आपल्याला एखाद्या छोट्या राजमहालाची आठवण करून देते. इथे तुम्हाला टीव्ही, फ्रीज, अगदी AC पर्यंत सगळ्या सुखसोयी उपलब्ध असतात. आपल्या दिमतीला इथे एक स्वयंपाकी असतो. या बोटचा कॅप्टन आपल्याला या संपूर्ण परिसरात संपूर्ण दिवस फिरवतो आणि मग रात्री एके ठिकाणी ही बोट मुक्काम करते. रात्रभर आपण बोटीत मुक्काम करतो आणि मग सकाळी
बोटीवर आपण ब्रेकफास्ट केल्यानंतर ही बोट आपल्याला त्या ठिकाणी सोडते जिथून आपण या बोटीतनं प्रवासाला सुरुवात केलेली असते. आणि अशा या बोटींचे दर 15,000 रुपयापासून पुढे साधारण 50,000 1 लाखापर्यंत जातात. या अशा मोठ्या बोटींना प्रवास करण्यासाठी मार्गही प्रशस्त लागतो, म्हणून वेम्बनाड लेकच्या एका वेगळ्या भागातून या बोटींचा प्रवास होतो. त्यामुळे या प्रवास काळात आपल्याला केरळच्या एका वेगळ्या स्वरूपाचं दर्शन घडतं. मोठ्या बोटीच्या ऐवजी मी आज या छोट्या नावेतून इथं फिरण्याचा निर्णय घेतला आणि त्याची कारणं पण वेगवेगळी आहेत. सर्वप्रथम म्हणजे ही बोट मला अत्यंत कमी पैशात आज मला इथनं घेऊन जाणार आहे. दुसरं कारण असं आहे की मला इथं रात्रभर मुक्काम करायचा नाही आहे. मी होमस्टेमध्ये राहणार आहे, पण माझ्याकडे असलेल्या वेळेत मी या भागाला अत्यंत जवळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ही बोट त्या भागातून प्रवास करते जिथे हाऊसबोट जाऊ शकत नाही. आणि यामुळे आज आपल्याला केरळच्या अशा एका भागात जाता येईल जिथं सहसा कोणी जात नाही. नमस्कार मंडळी, माझ्या मागं तुम्ही बघू शकता आपण आता केरळच्या प्रसिद्ध आलप्पी बॅकवॉटर्समधनं एक बोट राईड घेतो आपण. ही तळी आहेत मोठी. भारतातलं सगळ्यात मोठं त्याचे एक तळ आहे वेम्बनाड लेक, जे आपण हाऊसबोट्स वगैरे जे बघतो ते मुख्यतः त्या भागामध्ये पर्यटकांना फिरवतात, तिथनं घेऊन जातात. अशा 4 वेगवेगळी ही मोठी तळी आहेत आणि या तलावांमध्ये या बोटी फिरत असतात. ह्या भागातल्या दळणवळणाचं एक मोठं साधन या बोटी आहेत आणि हे वॉटरवेज आहेत. आपण इथनं बघू शकता की प्रवासी वाहतूक करण्यासोबतच इथं माल वाहतूक करणाऱ्या पण बोटी आहेत. आत्ता जी एक बोट गेली त्याच्यामध्ये बांधकाम साहित्य म्हणजे स्टील, माती, सिमेंट या गोष्टी वाहून नेत होते. तर ह्या पंचक्रोशीचं संपूर्ण अर्थकारण ह्या वॉटरवेज वरती अवलंबून आहे. इथल्या लोकांकडे आपल्याकडे जसं आपण कार घेतो, मोटरसायकल घेतो, तशी इथली लोक घरटी प्रत्येकाकडे 1 किंवा 2 बोट आपल्याला पाहायला मिळतात. इथं अशा बोट्स आपल्याला दिसतात आणि या मंडळींसाठीच्या या रोजच्या दळणवळणाचं हे साधन आहे यांचं. पण प्रत्येकाकडेच बोट असते असं नाहीये आणि म्हणूनच अशा नागरिकांसाठी इथं आपल्याला या अशा प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटी दिसतात. ही मोठी बोट आपल्याला शहराकडे घेऊन जाते आणि अशा बोटींसाठी हे बोटचे थांबे इथं उभारलेले आपल्याला दिसतात, जेणेकरून या अंतर्गत मार्गांमध्ये लोकांना प्रवास करताना अशा ठिकाणी उतरून आपली कामं करता येतात. समोर जे आपल्याला दिसत आहेत ही भातशेती कापणी झालेली आता, पण ही सर्व भातशेतीची जमीन आहे. या कॅनलला लागूनच आपल्याला ही भातशेती इथं बघता येते. हे बॅकवॉटर्स म्हणजे पश्चिम घाटातील वाहणाऱ्या नद्यांनी तयार केलेल्या खाड्या आणि कालव्यांचे एक जाळे आहे आणि त्यामुळे इथं आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीची मुबलकता जाणवते. या कालव्यांच्या दोन्ही टोकांना जोडण्यासाठी अनेक ठिकाणी असे असंख्य पूल उभारण्यात आलेले आहेत, जेणेकरून दोन्हीकडच्या नागरिकांना पलीकडच्या तीरावर जाता येते. मित्रांनो, या कालव्यांच्या काही भागांमध्ये आता रस्ते वगैरे मोठे करण्यात आले, त्यामुळे तिथं नागरिक आपली वाहनं घेऊन जाताना आपण पाहू शकतो. तरी पण आज देखील ह्या जलमार्गांचाच मुख्यत्वे वापर केला जातो. खरं तर ही केरळची पारंपरिक वाहतूक प्रणाली आहे. पूर्वी जेव्हा इथं रस्ते नव्हते तेव्हा अशाच बोटींचा वापर इथल्या दळणवळणासाठी केला जात असे. तसेच आपण आज ज्या हाऊसबोट्स बघतोय त्या खरं तर पूर्वी माल वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नौका होत्या. मित्रांनो, या भागात एकूण 4 तलाव आहेत. वेम्बनाड त्यातला सगळ्यात मोठं तळ आहे. ही 4 तळी केरळ राज्याच्या 3 जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहेत आणि याचं क्षेत्रफळ साधारण 2,500 चौरस मैल आहे असं सांगितलं जातं. आणि या 4ही तलावांना जोडणाऱ्या एक प्रचंड मोठं कालव्यांचं जाळं इथं पसरलेलं आहे आणि या सर्व ठिकाणांमध्ये अंतर्गत प्रवास करण्यासाठी इथले नागरिक स्वतःच्या अशा बोटींमधनं प्रवास करताना दिसतात.
छोट्या बोटींव्यतिरिक्त आपल्याला या मध्यम आकाराच्या बोटी पण पाहायला मिळतात, ज्यामधून इथले नागरिक प्रवास करत असतात. दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो इथं, आणि मग पूर आल्यावरती हे बांध ओलांडून पाणी पलीकडच्या बाजूला जातं, आणि मग जेव्हा हे असं या घरांमध्ये जातं त्यावेळेस सरकार इथल्या लोकांना इथून घेऊन शाळा कॉलेजेस मध्ये असलेल्या ठिकाणी त्यांचं तिथं पुनर्वसन करतं काही दिवसांसाठी. या पाण्याच्या जवळ असण्याचे हे पण एक दुष्परिणाम आहेत. या वॉटरवेज मधनं प्रवास करताना किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजतात, किंवा छोट्या छोट्या स्टोरीज आहेत या लाईफस्टाईल मध्ये, यांच्या आयुष्यामध्ये. हे बघा, हे जर घर आपण बघितलंय, हे उचललंय म्हणजे त्यांनी आता जमिनीपासून. मित्रांनो, हा जो भाग आहे हे चौथं तळ आहे ह्या 4 तळ्यांपैकी. याला वट्टकायल म्हणतात, आणि केरळी भाषेत वट्ट म्हणजे गोल, कायल म्हणजे तळ, असं गोल तळ असा या शब्दाचा अर्थ होतो. आणि हे जे गोल तळ आहे हे या 4 तळ्यांमधलं सगळ्यात छोटं तळ मानलं गेलेलं आहे. हा सगळा प्रवास असा सुंदर आहे, सुखकर आहे, निवांत आहे. लाईफचा स्पीड एकदम इथं कमी होऊन जातो. असं जर का तुम्हाला एक निवांतपणा हवा असेल तर आलप्पी मधलं ही जी एक बोट राईड आहे हे अवश्य करा. छोटी छोटी सुंदर सुंदर घर आहेत बघा. सुंदर घर आहे, ज्या कोणाचं आहे घर आहे, हॉटेल आहे, माहित नाही, पण किती छान आहे हे सगळं. स्थानिक छोटं गाव आहे हे कुट्टमंगलम. केरळ राज्यातला हा जो ग्रामीण भाग आहे, हा जवळनं बघण्याचा ही बोट एक सुंदर माध्यम आहे. या बोटीतून प्रवास करताना इथं असलेल्या लोकांचे दिनचर्या, यांचं दैनंदिन जीवन अगदी जवळून बघण्याचा आपण इथं अनुभव घेऊ शकतो. कारण इथल्या लोकांचं सगळं जीवनच या पाण्यावर अवलंबून आहे. संपूर्ण आयुष्य जेव्हा यांचं या पाण्यावर अवलंबून असतं, तेव्हा पावसाळ्यात मात्र हेच पाणी त्यांच्यासाठी जीवघेणंही ठरतं. शेतीसाठी पण हेच पाणी वापरलं जातं, आणि यांच्या रोजच्या आहारात असलेले मासे ते देखील हेच पाणी त्यांना देतं. इथं बघा, हे यांचं आंघोळ वगैरे चालली, किंवा मासे साफ करतात. पकडलेले मासे जे आहेत ते तिथे साफ करणं चालू आहे. त्या मांजरी आहेत सोबत, म्हणजे नक्कीच ती सफाई चालू आहे माशांची. असं ते सगळं हे जे आहे ना निवांत जीवन इथलं, हे बघायचं असेल ना तर इथे यायला पाहिजे. हे केरळ मला नाही वाटत कुणी येऊन बघण्याचा प्रयत्न करत असेल. मला हे बघायचं होतं, आणि हे आपल्यालाही दाखवायचं होतं, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न केलाय. इतकं आपण प्रवासी वाहतूक बघितलं. ही शाळेची बोट आहे, स्कूल बोट आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बघा. आता ही मुलं शाळेत आली आहेत, त्यांना शाळेत नेण्यासाठी आणण्यासाठी ही बोट आहे. हा प्रवास करत असताना कधी आपण छोट्या कालव्यांमधून मोठ्या कालव्यांमध्ये जातो, तर कधी मोठे कालवे ओलांडून अचानक छोट्या कालव्यांमध्ये आपला प्रवेश होतो. पण हा सगळा प्रवास अनुभव भन्नाट आहे. एक उन्हाळ दिवस म्हणतो ना, तसं झालंय. एक निवांत उन्हाळ दिवस, शांत निवांत, कुणी नाहीये बघा ना. इथेही माझ्या पाठीमागे कोणी नाहीये.
सगळ्या हाऊसबोट आता किनाऱ्यावरती म्हणजे त्यांचं जे स्थान असतं जिथं ते त्यांची बोट रात्रभरासाठी उभी करणार आहेत तिथं चालल्यात आता. मित्रांनो, केरळ सरकारचा नियम आहे की संध्याकाळी 6 नंतर कोणत्याच प्रकारची वाहतूक इथल्या पाण्यांमधनं करू शकत नाही आपण. म्हणजे प्रवासी वाहतूक किंवा या अशा पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या ज्या हाऊसबोट्स आहेत यांना देखील संध्याकाळी 6 पर्यंत असं किनाऱ्यावरती जावं लागतं. आणि आता ही बोट इथं थांबणार आहे. हाऊसबोट मधला पण अनुभव हा वेगळा आणि सुंदर आहेच आहे, नो डाऊट. मित्रांनो, मोठ्या हाऊसबोट्सना जसं किनाऱ्यावरती उभं करण्याची व्यवस्था असते तसंच या छोट्या नावेतल्या लोकांसाठी देखील इथं एक तरंगता फूड कोर्ट म्हणता येईल तो इथं उभारण्यात आलेला आहे. इथं आपण आपल्या नावेतनं येऊ शकतो. जर आपल्याला काही रिफ्रेशमेंट्स हवे असतील, चहा कॉफी, ते आपण इथं घेऊ शकतो. त्याचसोबत इथले जे स्थानिक पदार्थ आहेत ते देखील इथं विक्रीला ठेवलेले असतात. त्याचा आस्वाद घेऊन आपण परत पुन्हा पुढच्या प्रवासाला निघू शकतो. अशा पद्धतीनं आलप्पीतला हा बोट प्रवास आता समाप्त होत आहे. इथून मी आता माझ्या होमस्टे कडे जाणार आहे. त्या सकाळी आलप्पीमधनं मी निघणारे टेकडी हे जे केरळचं हिल स्टेशन आहे तिथं जाण्यासाठी. आणि टेकडीमध्ये खूप सुंदर तिथल्या ज्या स्पाइस गार्डन्स आहेत म्हणजे जे मसाले आपण म्हणतो गरम मसाले, त्यांच्या बागा, तिथं त्यांच्या गार्डन्स आहेत, तिथं आपण जाणार आहोत. आलप्पी ते टेकडी हा प्रवास साधारण 5 तासांचा आहे. त्यासाठी मी सकाळी उद्या लवकर इथून निघणार आहे. आपल्याला जर आजचा हा माझा प्रवास आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यासोबत हाईप पण करा. आणि कमेंटमध्ये या प्रवासाबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्या ही विनंती. धन्यवाद.